आज आमच्याकडे आठवडे बाजार भरलेला होता. तर आमच्याकडे मंगळवार हा आठवडे बाजाराचा वार असतो. बाजारात इतका ताजा आणि हिरवागार भाजीपाला आलेला होता की काय घेऊ आणि काय नाही असं होत होतं. तर मी तिथून छान ताजी मेथी, पोकळा, कोथिंबीर, मिरच्या, कोथिंबीर तर खूप छान गावरानी होती. त्यानंतर पत्ताकोबी, काकडी, सगळा असा बराच काही भाजीपाला आणलेला आहे. तर इतकी ताजी मेथी बघितली आणि पाहिली, वाटलं की आज काहीतरी खास बनवायला हवं. म्हणून आज आपण बनवणार आहोत डाबा स्टाईल मलाई मेथी मटार. अगदी क्रीमी, चविष्ट आणि घरच्या घरी सहज तयार होणारी ही रेसिपी एकदा करून पाहिली ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज छान चविष्ट स्वादिष्ट मलाई मेथी मटार रेसिपी आपण बनवूया. आणि हो, मला एक गोष्ट नक्की सांगा की तुमच्याकडे आठवडे बाजार कोणत्या वाराला भरतो? आमच्याकडे तर मंगळवारी भरतो. तर खाली कमेंटमध्ये तुमच्या गावाचा किंवा शहराचा वार नक्कीच सांगा. नमस्कार, मी सारिका, सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथे एक मेथीची जुळी घेतलेली आहे. तिला छान स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. तर व्यवस्थित बारकाईने निवडून घ्या. त्यामध्ये गवत पण असतं आणि बरेच ओलावा असतो पावसाचा, त्यामुळे किडे वगैरे काही असू शकतं. म्हणून व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायची आहे. त्यानंतर मी तिला कट करून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे. नंतर पाण्याने तिला छान 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवा, कारण माती वगैरे बरेच लागलेली असते. पाणी पावसाचं असतंच किती स्वच्छ आणलं तरी, त्यामुळे 3 ते 4 वेळा पाण्याने त्याला छान चोळून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. चला पुढे बघूया काय करायचं आहे ते. तर मी ते कढईत 2 ते 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण तो चिरून टाकून घेतलेला आहे. त्यानंतर जिरं देखील टाकून घेतले. त्यानंतर लागणार आहे हिरवी मिरची. तर मी ती हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तुम्ही हवं तर लाल मिरची वापरली तरी चालेल. तर आता हे छान आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता हे छान तळून झालं की यात आपल्याला टाकायचा आहे कांदा. तर मी इथे 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे. तर ते आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. छान त्याला लालसर करून घ्यायचे आहेत. तर आता इथे मी कांदे छान तळून घेते. त्यानंतर मी इथे एक बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे. कच्चा बटाटा आहे, तर तो चिरून घेतलेला आहे. तर त्याला यात टाकून त्यालाही छान परतवून घेते. आता हे छान परतवून झालं की यात आपल्याला टाकायची आहे वाटाणे. तर मी हे वर्षभर मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, फ्रोझन मटार जे असतात ते. तर मी उन्हाळ्यामध्ये 4 ते 5 किलो वाटाणे घेऊन घेते आणि मग ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तर ते छान मिक्स करून झालं. त्यानंतर टाकून घ्यायची आहे हळद. तर हळद टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करा आणि मग आता टाकून घ्यायची आहे आपल्याला मेथी. तर पाण्याने छान स्वच्छ धुवून त्याला पुन्हा एकदा मी शेवटी पाण्यामध्ये धुवून टाकून घेणार आहे. तर मी आता इथे मेथी टाकून घेते. छान व्यवस्थित धुवून टाकून घ्यायची आहे. तर यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे मीठ. तर मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या. तर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर यात आपल्याला एक खास इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे मलाई. तर तुमच्याकडे जी रेडीमेड क्रीम असते ती टाकली तरी चालेल. तर माझ्याकडे इथे ताजी दुधावरची साय आहे ना, तर मी तिचाच वापर केलेला आहे. तर एक ऑप्शन म्हणून तुम्ही क्रीम वापरू शकतात जर तुमच्याकडे ताजी दुधावरची साय नसेल तर. आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर याला आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. म्हणजेच बटाटे शिजवून घ्यायचे, त्यातलं पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. बरं, ही रेसिपी तुम्ही कुठून बघतायत प्लीज कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओला देखील हाईप नक्कीच करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर बघा, पाणी छान आटलंय. ही अशी साय मी काढून ठेवते, कारण मी तूप घरीच बनवते. त्यानंतर इथे 3 ते 4 चमचे मी इथे मलाई टाकून घेतलेली आहे. तर बटाटे पण छान शिजून झालेत, पाणी पण छान आटलेलं आहे. तर शेवटी मग आपल्याला ही मलाई टाकून घ्यायची आहे. तुम्हाला मलाईची क्वांटिटी जर अजून हवी असेल तर तुम्ही अजून टाकून घेतली ना तरी देखील चालणार आहे.
तर आता ही मी अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला अगोदर मी झाकून थोडा वेळ शिजवून घेईल आणि मग त्यानंतर बिना झाकणाचं थोडा वेळ शिजवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर यावर मी थोड्या वेळसाठी आता झाकण ठेवते. तर आता थोडा वेळ झालेला आहे, काही सेकंदसाठीच ठेवलेलं होतं. तर बघा छान आता ही मलाई मेथी मटार तयार झालेली आहे. तर अगदी थोडा वेळ अजून होऊ देते आणि मग मी गॅस बंद करून देईल. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. मलाई मेथी मटार खूप छान रेसिपी आहे, झटपट तयार होते. जास्त काहीच मसाले काही टाकायची गरज नाही आहे, अगदी झटपट तयार होते. तर बघा कसली छान भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच बनवा, नक्कीच तुम्हाला आणि घरातल्यांना आवडेल. पुन्हा एकदा सांगते, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.